अध्यक्ष महाराज, सन्माननीय विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी, सरकारला सुधारणेची संधी देण्यासाठी व या ठिकाणी राज्याला प्रगतीच्या उन्नतीच्या मार्गावर नेताना एक भयमुक्त महाराष्ट्र, भूकमुक्त महाराष्ट्र, नक्षलवाद मुक्त महाराष्ट्र, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, आतंकवाद मुक्त महाराष्ट्र, गरीबों के सम्मान में महाराष्ट्र सरकार मैदान में या भावनेनी काम करणारा महाराष्ट्र घडावा, यासाठी अध्यक्ष महाराज या चर्चेतून काही सरकारने आपल्यामध्ये सुधारणा करावी असे मुद्दे अध्यक्ष महाराज मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। खरं तर आजची अवस्था या वैश्विक महामारीनंतर जर तुम्ही बघितली तर अध्यक्ष महाराज, सरकार मस्त, पोलीस सुस्त आणि जनता त्रस्त असं वातावरण आज अध्यक्ष महाराज राज्यात आहे। वळसे पाटील जी आणि मी 95 पासून विधानसभेत आम्ही सदस्य आहोत, ते त्यांच्या पक्षाकडून निवडून येतात, मी माझ्या पक्षाकडून निवडून येतो। पण अध्यक्ष महाराज, वळसे पाटलांच्या चेहऱ्यावर नेहमी मी चैतन्य पाहिलं, नेहमी आनंद पाहिला, नेहमी विधानसभेच्या कामकाजामध्ये भाग घेताना एक उत्साह, एनर्जी बघायचो। पण जेव्हापासून ते गृहमंत्री झाले तेव्हापासून मनात अशी भावना येते की आपण कौरव सभेमध्ये विदुराचा चेहरा, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघू शकलो नाही, कृपाचार्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघू शकलो नाही, द्रोणाचार्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघू शकलो नाही, कदाचित ते भाव बघता आले नाही तर वळसे पाटलांचा चेहरा पाहावा, ते भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसून जातील। अध्यक्ष महाराज, राज्यामध्ये ज्या पद्धतीची आज कायदा व सुव्यवस्था आहे अध्यक्ष महाराज, हे खरं आहे की कायदा व सुव्यवस्था ही आजच नाही, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, प्रत्येक युगामध्ये कुठं ना कुठं चुका व्हायच्या, कुठं ना कुठं अडचणी यायच्या। पण अगंदा कलियुगात घडताय की चुका करणाऱ्यांच्या संदर्भामध्ये शिक्षा देण्याच्या ऐवजी, सजा देण्याच्या ऐवजी त्याची मजा होईल असं सरकार वाटतंय। याचं उदाहरण द्यायचं असेल तर हे 9 मार्च 2021 विधानसभेचं कामकाज आहे। काय झालं होतं अध्यक्ष महाराज? विरोधी पक्ष म्हणजे सत्तारूढ पक्ष आगा 24 तास 24x7 365 दिवस आम्ही काही विरोधाला विरोध करण्यासाठी उभे राहत नाही। आम्ही राज्यामध्ये असणारी तथ्य मांडावी, राज्यामध्ये असणारं सत्य सांगावं, सरकारचे मंत्री ज्या कोंडाळ्यात आहे त्यांच्यापर्यंत सत्य पोहोचावं, त्यांच्या अंधकारमय निर्णयामध्ये प्रकाशाचा किरण पोहोचावा। काय झालं अध्यक्ष महाराज? हे प्रोसिडिंग आहे। सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी अतिशय हृदयापासून, अंतःकरणापासून सांगितलं की सचिन वाझे हा पोलिसांच्या गणवेशातला एक वसुली करणारा गुंड आहे। अध्यक्ष महाराज, एवढंच नव्हे, मी पुढे येईल। काय करायचं सचिन वाझे? तर कधीतरी वळसे पाटील साहेब 1980 मध्ये 17 वर्षाचा 18 वर्षाचा असताना अध्यक्ष महाराज, आमच्या शिक्षकांनी एक वाक्य तेव्हा सांगितलं आणि 9 मार्चला मलाही वाटलं की ती शिक्षक योग्य बोलले होते। आम्हाला 1980 मध्ये अध्यक्ष महाराज शिक्षक असं म्हणाले कि 21वीं सदी में महाराष्ट्र में जमीनों के और कमीनों के भाव बढ़ने वाले हैं। आज जेव्हा मी पाहतो, खरं आहे 21व्या शतकात महाराष्ट्रात जमीनों के और कमीनों के भाव बढ़ गए। सचिन वाझे हा उसामा बिन लादेन आहे का, इथपर्यंत आपण राज्यकर्ते जेव्हा जातात तेव्हा गृह विभागाची चिंता अध्यक्ष महाराज केली पाहिजे। मी आकडेवारी वळसे पाटील साहेब देणार आहे, तुमच्याकडून अपेक्षाही आहे। शेवटी तुम्ही कोणत्याही पक्षात असले तरी तुमच्याबद्दल आदर आहे, सन्मान आहे। दुःख याचं आहे की तुम्ही आता राजकारणाचा पार्ट झालात, भाग झालात। जे तुमचं संवेदन शून्य मन होतं, हृदय होतं, मग ते स्वर्गीय संवेदनशील जे मन होतं त्याचा प्रवास संवेदन शून्यतेकडे झाला। अध्यक्ष महाराज, स्वर्गीय RR पाटील मला अजूनही आठवतात यासाठी, आणि म्हणूनच अर्थसंकल्प मांडताना मला आठवतं की कोणीही मागणी केली नव्हती, पण अशा एका स्वर्गीय गृहमंत्र्याचं स्मारक राहिलं पाहिजे की ज्यांनी संवेदनशील मनाने राज्य कारभार करताना लक्ष दिलं।
मग अजूनही आठवतं, बाजू कोणाची आहे, कोणत्या पक्षाच्या नेत्याची आहे हे महत्वाचं नव्हतं, तर बाजू कायद्याची आहे का, बाजू सत्याची आहे का, बाजू संविधानाच्या चौकटीत आहे का, यावर स्वर्गीय आर पाटील अध्यक्ष महाराज निर्णय करायचे. आणि असे अनेक निर्णय आहेत. आणि याच कारणाने जेव्हा डान्स बार बंदीचा कायदा आणला, एका दारू विक्रेत्या बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी त्यांच्यावर टीका केली. मीच या अधिवेशनात हक्कभंग टाकला. 90 दिवस हक्कभंग समितीच्या माध्यमातून आम्ही शिक्षा दिली. आणि हक्कभंग समितीची सुंदरता अशी असते की 90 दिवस हे अखंडित त्यांना शिक्षा होत नव्हती. अधिवेशनात आज जायचे, पुन्हा बाहेर यायचे, पुन्हा अधिवेशन झालं की आज जायचे. आणि तेव्हा ही विधानसभा हे कोण्या पक्षाचं नेतृत्व आहे, कोण्या पक्षाची सत्ता आहे, या बाहेर जाऊन आम्ही तेव्हा 90 दिवसाची जेल दिली. आणि आज का अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज खर तर गुन्हा घडत नव्हता का, अनेक वर्षापूर्वी गुन्हे घडतच होते. म्हणजे रामायणात सुद्धा याच महाराष्ट्राच्या भूमीत माता सीतेचं अपहरण झालं, पंचवटी नाशिक. तेव्हाही झाला ना गुन्हा, अपहरणाचा गुन्हा झाला नाही का. पण अध्यक्ष महाराज त्या गुन्ह्याचा दोष काय, त्या गुन्ह्यानंतरची शिक्षा काय, अजूनपर्यंत रावण दहन होतं. अजूनपर्यंत की एखाद्या स्त्रीचा अवमान झाला तर हजारो वर्ष त्या गुन्हेगाराचा मृत्यू झाला, त्याचं राज्य खालसा झालं. आणि दरवर्षी विजयादशमीला आमच्या माता सीतेचा अपहरण करणारा रावणाला दरवर्षी आपण पेटवतो आणि संदेश देतो. त्याच महाराष्ट्रात आज महिलांवरच्या अत्याचाराचे, महिलांवर होणाऱ्या बलात्काराचे, महिलांच्या अपहरणाचे प्रकार किती वाढलेत. आणि वळसे पाटील साहेब तो भाव कृपाचार्याचा, भीष्माचा, द्रोणाचार्याचा, विदुराचा आक्रमक भाव नाही. आज तुमची पोलीस यंत्रणा काय करते, मी साऱ्या पोलिसांना दोष देणार नाही, पण तुमची पोलीस यंत्रणा अगोदर एक वाक्य वापरलं जायचं की गुन्हेगारांचं राजकीयकरण, आता पोलिसांचं राजकीयकरण झालं. अध्यक्ष महाराज काय अवस्था झाली या सरकारची. सन्माननीय नारायण राणे साहेबांवर 505(2) गाव, 505(2) म्हणजे तुम्ही तुमच्या विरुद्ध एक शब्द कोणी बोलला, हो शब्द चुकीचा असेल, पण नियम काय गावाल, कलम काय गावाल. आणि ही चूक अध्यक्ष महाराज, अशी चूक काही वर्षापूर्वी या राज्यामध्ये झाली होती. काय चूक झाली होती अध्यक्ष महाराज, हे सर्व वर्तमानपत्र मी तुम्हाला देतो. वळसे पाटील साहेब तुमचंही स्टेटमेंट देतो, तुम्ही काय म्हणाले तेही देतो. अध्यक्ष महाराज अशीच चूक मग कोर्टाने तुम्हाला फटके दिले. आदरणीय स्वर्गीय श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेजी यांच्यावर सामन्यामध्ये एका अग्रलेखाच्या संदर्भात तुम्ही 505 गावली. अध्यक्ष महाराज हे कात्राने मी तुम्हाला मुद्दाम देईल. आणि काय म्हणाले तेव्हा, भुजबळ साहेब म्हणाले की मी माझं कर्तव्य पार पाडलं. ठाकरे कोर्ट म्हणाले ठाकरे यांना, सन्माननीय ठाकरेजींना अटक करण्याची आवश्यकता नव्हती. काय म्हणाले तुम्ही, ते पुरावे नष्ट करतील. म्हणजे राजकारणामध्ये सूडबुद्धीचं हे सर्वात ज्वलंत उदाहरण आहे. काय म्हणाले पुन्हा ते भुजबळ साहेब, आज उद्धव साहेबांच्या मांडीवर बसताय. ते म्हणाले डरपोक ठाकरे यांची अटक ही तर रंगीत तालीम, ठाकरे यांना 3 वर्ष तुरुंगाची हवा खावी लागेल. हे कोण म्हणाले अध्यक्ष महाराज, भुजबळ साहेब. नाही नाही नाही, कारण याची हे कडी आहे. हिस्ट्री रिपीट मी सुरुवात केली ना दादा, की इतिहासातून काही शिकलं पाहिजे ते शिकत नाहीये. म्हणजे पुन्हा एकदा आपण केली अध्यक्ष महाराज. मग कोर्टामध्ये अध्यक्ष महाराज कोर्टामध्ये केस गेली आणि कोर्टामध्ये केस गेली. पत्रकार परिषद कोणी घेतली, बाळासाहेब ठाकरेंना अटक झाल्यावर पत्रकार परिषद घेतली नारायण राणे साहेबांनी. आणि नारायण राणे साहेबांनी काय विचारलं, गृहमंत्रीच कायदे मोडणारा असताना कायदा सुव्यवस्था राहणार कशी. 505 कलम गावली. अध्यक्ष महाराज जी घटना पोलिसांना माहिती आहे की या अगोदर हिंदू हृदय सम्राट या राज्या नव्हे देशामध्ये ज्यांच्या नाव हे सन्मानाने घेतलं जातं
आणि तेव्हा मग हिंदू हृदय सम्राट गुलाबराव पाटील हे तुम्ही वाचलं पाहिजे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले की भुजबळ यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. पण त्यांना माहित नव्हतं राजीनामा देण्याची गोष्ट सोडा, नंतर त्यांचे चिरंजीव त्यांना बाजूला बसवून मंत्री करतील हे कधीही बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नात नव्हतं. की मला अटक करणारे भुजबळ साहेब हे आता मुख्यमंत्र्याचे माझ्या चिरंजीवाचे मार्गदर्शक होतील असं कधीच वाटलं नव्हतं. हे सांगण्याचं उद्दिष्ट जुन्या खपग्या काढण्याचं नाही आहे. हे सांगण्याचं उद्दिष्ट यासाठी आहे की जी चूक पोलिसांची अध्यक्ष महाराज तेव्हा हट्टा खातीर त्या चांदोबामध्ये विक्रमादित्य वेताळची कथा आहे, हट्ट सोडत नाही. ती कथा ही जर एकदा झाली होती तर 505 2 पुन्हा लावण्याची आवश्यकता काय होती? तुम्हाला कोर्टात केस टाकता आलीच ती, तुम्हाला सुडाचं राजकारण करण्याची आवश्यकता नव्हती. आणि मला आनंद आहे की तेव्हाही जयंतराव टिळकांसारखे काही द्रोणाचार्य, काही कृपाचार्य, काही विदुर होते. तेव्हा जयंतराव टिळकांनी प्रतिक्रिया दिली, काँग्रेसचे नेते होते, त्यांनी प्रतिक्रिया दिली की शिवसेना प्रमुखावरील कारवाई केवळ मत्सरापोटीच. पण दुर्दैवाने वळसे पाटील साहेब जयंत पाटलांच्या स्टेटमेंट सारखं तुमचं स्टेटमेंट येईल अशी अपेक्षा होती. पण अध्यक्ष महाराज हे खरं आहे. परवा एका प्रवचनाच्या उद्घाटनाला मी गेलो. जयंतराव टिळक नाही सॉरी जयंतराव टिळक. अध्यक्ष महाराज परवा प्रवचनाच्या एका कार्यक्रमाला गेलो. त्यांनी एक चांगली गोष्ट सांगितली जी माझ्या मनात राहिली. ते म्हणाले की कलियुग में तो स्पर्धा है, बुरा बर्ताव कौन करेगा. पण अध्यक्ष महाराज पुढे ते असं म्हणाले की बुराई म्हणजे वाईट जे होतं ना त्याचं सर्वात मोठं जे कारण असतं त्याच्यात 4 कारण आहे. देश म्हणजे भूमी, काल, क्रिया आणि संगती. आणि मग माझ्या लक्षात आलं की ज्या हिंदू हृदय सम्राट ठाकरे साहेबांनी मागणी केली, भुजबळांनी राजीनामा दिला पाहिजे, संगती बिघडल्याबरोबर आपल्या पित्याला अटक करणारा हा बाजूला बसून कॅबिनेटच्या बैठकीमध्ये बसून समोसा बटाटे वडा खातो, एवढी वाईट अवस्था या ठिकाणी बघितली नव्हती. अध्यक्ष महाराज हे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल आहे आणि तुम्ही पहिल्या दिवशी तारांकित प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं. अध्यक्ष महाराज काय आपण देशामध्ये पहिल्या टॉप 3 मध्ये आलो. टॉप 3 मध्ये 3 मध्ये अध्यक्ष महाराज 3. अध्यक्ष महाराज नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवालानुसार महाराष्ट्र देशात गुन्हेगारीच्या बाबतीत अव्वल जागा आहे. इथपर्यंत ठीक आहे, कारण शेवटी गुंड, गुन्हेगार, बदमाश हे तर प्रत्येक युगात आहेत. दुःख काय अध्यक्ष महाराज, गुन्हेगारांची संख्या जास्त, मी तुम्हाला दोष नाही देणार. शेवटी गुंड आहे, गुन्हेगार आहे, बदमाश आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षामध्ये सुद्धा गुंडांची संख्या वाढली असेल. पण दुःख काय, बाकी राज्याची म्हणजे बिहारची सुद्धा दोषसिद्धीचं प्रमाण हे 50% वरती गेलं. आणि तुम्ही त्या तारांकित प्रश्नात महिलांच्या दोषसिद्धीचं प्रमाण हे 15.3% सांगता. आई बहिणीचा सत्कार सन्मान करणाऱ्यांचा महाराष्ट्र. जय भवानी जय शिवाजी म्हटलं तर बेशुद्ध माणूसही शुद्धीवर येतो. अध्यक्ष महाराज आपल्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला यापेक्षा मोठा गौरव असू शकत नाही. अध्यक्ष महाराज हजारो वर्ष पुन्हा जेव्हा जन्म होईल तेव्हा तो जन्म भारतात व्हावा आणि भारतात सुद्धा महाराष्ट्रात व्हावा, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेली ही भूमी. पण आज त्यांचा विचार दिसतोय का? मी तुम्हाला उदाहरण देईल अध्यक्ष महाराज. म्हणजे कुंभकर्ण तरी 6 महिने झोपायचा. आज कुंभकर्ण जर अवतरला तर तो म्हणजे रिश्ते में गृह विभाग मेरा बाप लगता है, कारण गृह विभाग 12 महिने झोपला राहतो. अध्यक्ष महाराज काय झालं हिंगणघाटच्या आमच्या बहिणीचं प्राध्यापिका गरीब कुटुंबामध्ये अध्यक्ष महाराज
कष्ट केले, परिश्रम केले, पित्याचा एकच संकल्प की माझ्या धोत्राच्या कितीही फाटलं मी गाठी बांधेन पण माझ्या मुलीला शिकवेल. काय तुम्ही याच सभागृहामध्ये सांगितलं की तुम्ही त्या कुटुंबाला मदत करू, सरकारी नोकरी देऊ, दिली नाही. अध्यक्ष महाराज, मिशन शौर्य 17-18 वर्षाच्या माझ्या विभागाच्या आदिवासी मुलांना 7 महिन्यात एव्हरेस्टवर चढले. अध्यक्ष महाराज, मी मिशन शौर्य केलं. जे कधी विमानात बसले नव्हते, 30,000 फुटावरून उंचणारे विमान, उडणारे विमान कधी बसले नव्हते, पण 7 महिन्यात एव्हरेस्टवर गेले. 29,029 फुटाच्या एव्हरेस्टवर झेंडा गाडला. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताबडतोब त्या झोपडीत असणाऱ्यांना 25-25 लाख रुपयाचे चेक आम्ही दिलेत. तेव्हा नोकरी देता आली असती, पण त्यांचं वय कमी होतं. किती पत्र पाठवावे बघा तुम्हाला, आमच्यासाठी मागतोय? किती गृह विभागाला पत्र पाठवावे? म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं, अरे मागणी काय आहे की ते आदिवासी तरुणांना पोलीस विभागामध्ये आपल्याला डायरेक्ट नोकरी द्यायची ते आश्वासन दिलेलं आहे. मग एवढी मोठी फाईल दिली. म्हणजे काही विभागाच्या अधिकाऱ्यांना तर मी एवढे पत्र पाठवतो, तो कधी कधी वाटते की एवढे पत्र होतील शेवटच्या श्वासानंतर त्यांना लाकडावर नव्हे माझ्या फाईलवरच पेटवलं तरी काम होईल. अध्यक्ष महाराज, आश्चर्य आहे ना. 1,44,000 कोटी खर्च करतो, 400 कोटी रोज खर्च करतो. जनतेचा पैसा आहे, हो, घामाचा आहे. हा जनतेच्या परिश्रमाचा पैसा आहे. आज 5,39,000 3 गुन्हे झाले. हे ठीक आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय की मी तुलनेवर जाणार नाही की आमचे हायेस्ट आहे. गुन्हे होऊ शकते कारण आमचे अर्बन पॉप्युलेशन जास्त आहे. आमची लोकसंख्या जगामध्ये देशाची तुलना केली तर 13व्या क्रमांकाची लोकसंख्या, जपानच्या बरोबरीची लोकसंख्या, मान्य आहे. पण अध्यक्ष महाराज, माझा प्रश्न हा आहे की गुन्हेगारांनी गुन्हा केल्यानंतर दोष सिद्धी का होत नाही? मग याचंही उत्तर खरं तर तुम्हीच दिलं. पण ते उत्तर दिल्यानंतर कधी तर पुस्तक वाचा ना अध्यक्ष महाराज. तुम्ही स्वतः सांगितलं की हे दोषसिद्धीचं प्रमाण, म्हणजे हे दोषसिद्धीचं प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही काय काय करतो. हे दोषसिद्धीचं काय वाढवण्याचं, दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यासाठी हा तुमचा जाहीरनामा आहे. वळसे पाटील साहेब बरोबर आहे. तुम्ही सांगितलं त्यापैकी मी आता पोलीस विभागाकडून माहिती घेतली. काहीच केलं नाही हो 2 वर्ष. म्हणजे 2 वर्ष तुम्ही सर्व कंगना राणावतला अटक करा, ते पत्रकार कोण होते, अर्णव गोस्वामीला अटक करा, नारायण राणे साहेबांना अटक करा. हे नवीनच काहीतरी सुरू केलं आहे. अरे तुम्ही सांगितलं की या संदर्भामध्ये विधिमंडळाच्या कामकाजातील अनेक कालबाह्य नियम व कायद्याचा फेर आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करणं. हेच तर सांगतोय की आता सन्माननीय सर्व सदस्यांचा सन्मान ठेवायचा असेल तर कायदा बदलला पाहिजे. सोशल मीडियाच्या संदर्भात कायदा बदलला पाहिजे. तुम्ही सांगितलं की पोलीस दलामध्ये आम्ही 50,000 अतिरिक्त पोलीस पदे निर्माण करणार. आता काही केली पण ही ताबडतोब केली पाहिजे. तुम्ही सांगितलं की प्रलंबित खटल्याच्या निपटाऱ्याची सरासरी 5 वर्ष 2 महिने कालावधी आहे, तो कमी करण्यासाठी अतिरिक्त पदे निर्माण करणार. सायबर गुन्ह्याच्या संदर्भात तुम्ही सांगितलं फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी. अरे त्या गुजरातवर तुम्ही ईर्ष्या करण्याचं कारणच नाही. शेवटी देशाचं प्रत्येक राज्य, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, तसं प्रत्येक राज्य आपलं बांधव आहे. तरी भाषणामध्ये गुजरात गुजरात गुजरात. अरे त्या गुजरातनी फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी केली. अन्वेषण यंत्रणा, कायदा व सुव्यवस्था संरक्षण स्वतंत्र यंत्रणा केली. सायबर सुरक्षा क्लस्टर तुम्ही आश्वासन दिलं, ते केलं नाही. आणि मी पहिल्यांदा पाहतोय की अनेक जण अनेकांना फसवतात. पण अध्यक्ष महाराज, या महाराष्ट्रात असं पहिल्यांदा घडतंय की सरकार वकिलांना फसवतंय. हे वकिलांबद्दल काय सुंदर तुम्ही मांडणी केली. वकिली व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरुवातीची 2 वर्षे नवोदित वकिलांना स्टायपंड देणार. मी आता एका वकिलाला फोन केला, भाऊ स्टायपंड देते का? कशाचा स्टायपंड? म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात इथं महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, शरद पवार साहेब, सोनियाजींचा फोटो आहे. आणि यामध्ये लिहिलं आहे की वकील व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरुवातीची 2 वर्षे नवोदित वकिलांना स्टायपंड देणार. ते म्हणाले अजून 1 रुपया दिला नाही.
हो करणार आहे. नाही ठीक आहे, एखादं झालं असेल तर मी पाहतोय 2 वर्षात किंवा तुम्हाला आठवण करून देतोय. ज्येष्ठ वकिलांना प्रकृतीमुळे वकिली व्यवसाय बंद करावा लागल्यास त्यांना पेन्शन सुरू करणार. कारण नसताना टेन्शन वाढवणं पेन्शन देतो असं सांगून तालुका व जिल्हा स्तरावरील नोंदणीकृत वकील संघाच्या ग्रंथालयासाठी ग्रंथालय निधीतून तरतूद करणार. मी माहिती घेतली कुठेतरी 358 तालुके आहे, 2 मुंबईचे सोडले 356 आहे, 351 पंचायत समित्या. कुठेतरी एका ठिकाणी लायब्ररीचे तर पैसे पोलीस विभागाने किंवा तुमच्या गृह विभागाने त्या विभागातून घेतले नाही, एक पुस्तक दिलं नाही अध्यक्ष महाराज. पुढे ते काय म्हणतात की जिल्हा स्तरावरील वकिलांना न्यायालयीन कामाकरता उच्च न्यायालय मुंबई, उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद तसेच उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे जावं लागतं आणि यासाठी वकील भवनाची 3 ठिकाणी उभारणी करणार. मी विचार केला की एखाद्या ज्येष्ठ वकिलाला आणि हायकोर्टाला पाठवावं हे कधी करणार हे एकदा मी चर्चेमध्ये विचारलं. हेच अध्यक्ष महाराज, हीच ती वेळ. कोणती वेळ होती माहित नाही, हीच ती वेळ. मला वाटतं की या शतकामध्ये सर्वात वाईट ग्रह असणारा आणि वाईट मुहूर्त हाच होता, हीच ती वेळ. अध्यक्ष महाराज तिथं तुम्ही सांगता गृह विभागामध्ये सुधारणेच्या संदर्भात, या संदर्भामध्ये बरं तुम्ही सांगता करता एक तुम्ही सांगितलं राज्य राखीव पोलीस दलातील कर्मचारी यांना जिल्हा पोलीस सेवेमध्ये बदलीची असलेली 15 वर्षाची अट काढून 10 वर्ष करू. मग तिथं काय कैची मारली 12 वर्ष का केली? तुम्ही सांगितलं 10 वर्ष का केली 12 वर्ष का? 12 वर एवढं काय प्रेम आहे? मग 12 आमदार असेल, निलंबनाचे 12 असेल आणि वय कमी करायचं ते सुद्धा 10च्या ऐवजी 12 सांगता 10. म्हणजे आम्हाला लहानपणी होतं मास्तरचं तोंड पहा तशासारखी तुमची कथा आहे का? विचारावं लागेल. पोलीस व जवान यांना मुलांना पोलीस भरतीमध्ये प्राधान्य देणार. तुमचे मुद्दे वाचल्यावर असं वाटतं अध्यक्ष महाराज की सरकारला गृह विभागामध्ये होणाऱ्या या घडामोडीवर योग्य पद्धतीने आपल्याला पुढे जाण्याचा विचार या सरकारच्या मनात आहे का अध्यक्ष महाराज? आर्थिक गुन्हे अध्यक्ष महाराज वाढते. 21व्या शतकामध्ये सायबर गुन्ह्यांची संख्या वाढते, प्रचंड मोठी संख्या सायबर गुन्ह्याच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज वाढते आहे. म्हणजे 2019 मध्ये एकूण देशामध्ये 3,94,499 सायबर गुन्हे, त्याच्यात महाराष्ट्र हा पहिल्या 3 मध्ये. 2020 मध्ये 11,58,208 11,58,208 अध्यक्ष महाराज सायबर गुन्हे. याच्यामध्ये नंबर 1 मध्ये नोएडा, नंबर 2 कर्नाटक आणि नंबर 3 महाराष्ट्र. पण सायबर गुन्ह्याच्या संदर्भात अध्यक्ष महाराज मला कधी कधी आश्चर्य वाटतं अध्यक्ष महाराज की तुम्ही 5,000 कोटीच्या चोरी आणि दरोड्यासाठी 1,52,000च्या आसपास पोलीस ठेवता आणि हजारो कोटीच्या गुन्ह्यासाठी मात्र तुम्ही या पद्धतीचा सायबर सेल हा सशक्त करावा, सुदृढ करावा, त्याला कायद्याची शक्ती द्यावी असाही अध्यक्ष महाराज यामध्ये कुठेही अध्यक्ष महाराज विचार होत नाही. पोलीस पाटकाचं मानधन 6 महिने झालं दिलं नाही. होमगार्डचे 180 दिवसाचे काम तुम्ही देऊ म्हणून 180 दिवस होमगार्डचं माननीय देवेंद्रजीचा GR होता. देवेंद्रजींनी सांगितलं हो होमगार्ड जे आमच्या सण उत्सवाला आमच्या सोबत उभे राहतात. देवेंद्रजींनी 180 दिवस काम केलं, 180 दिवस काम दिलं, तुम्ही तेही मागे घेऊन टाकलं. आज TV9चा वार्ताहर आहे चंद्रपूर जिल्ह्याचा निलेश दहाट, त्याला जीवघेणी मारहाण होते. चंद्रपूरची पोलीस SP. आता पोलिसांच्या नियुक्तीमधला भ्रष्टाचार तुम्हालाही माहिती आहे किती वाढलाय काही दिवसात. मला माहिती आहे की तुम्ही कधीही असं काम नाही करणार, माझा पूर्ण विश्वास आहे. मी विरोधात असला तरी हे काही माझं सर्टिफिकेट देणं माझं काम नाही, पण मी हे सर्टिफिकेट 24 तासात कधी झोपेत सुद्धा देईल की दिलीप वळसे पाटील हे एक चांगले प्रामाणिक सात्विक मंत्री आहे. पण शेवटी आपण सात्विक असताना अध्यक्ष महाराज खालती जर अशा पद्धतीचे गुन्हेगार गुन्हे करत असतील, सचिन वाझेसारखे वसुली करणारे लोक असतील, हे मायावी जे लोक पोलीस विभागात आहे, तुमच्याकडे तक्रार केली की तुमचं एकच कारण असतं हो आहे पण ते सुप्रीम कोर्टाचा काहीतरी आदेश आहे, सुप्रीम कोर्ट यांच्या बदल्या करू नये म्हणते. अरे खंडणी वसूल होत आहे पोलीस विभाग. अध्यक्ष महाराज पोलीस विभागाच्या माध्यमातून होणारी खंडणी काय काय सुरू आहे? डान्स बार
स्वर्गीय R.R. पाटील, तुम्हीही त्यांचे निकटचे मित्र आहात, माझेही त्यांच्यावर खूप प्रेम आणि त्यांचा आदर होता. तुमच्या कार्यकाळात मुंबईत आता डॅन्स बारच्या संदर्भामध्ये छुपे म्हणजे पहिल्यांदा सैनिकासाठी ते बरॅक केले जायचे, बरोबर आहे ना, बंकर सैनिकांसाठी बंकर व्हायचे, आता डॅन्स बारच्या महिलांसाठी बंकर. मागच्या गृहमंत्र्याचे ठीक आहे, तेवढं जरी मान्य झालं तरी चांगलं आहे. मागच्या गृहमंत्री सुरू कोणीच नाही केलं, थोडा अभ्यास करून करायचा. मी सुधारवण्याचा प्रयत्न करतोय. आता तुम्ही म्हणता हम नहीं सुधरेंगे तर ठीक आहे, माझ्या हातात नाही, मग जनता सुधरवते, मग शेवटचं वॅक्सिन जनता देते. अध्यक्ष महाराज हे आता नवीन डॅन्स बार सुरू झाले, रिसॉर्ट मध्ये डॅन्स बार. माहिती आहे तुम्हाला? वळसे पाटील साहेब, भीमाशंकरच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता. भगवान महादेव म्हणतात तर तिसरा डोळा, तिसरं नेत्र उघडणारा भगवान महादेव. अरे नाही, पण तुमच्यासाठी मी भीमाशंकर पैसे दिले, मला माहित नव्हतं. तेव्हाही अशीच चिटिंग आहे का? अध्यक्ष महाराज, नाईट लाईफमुळे पोलिसांवर ताण, म्हणजे पोलीस नाईट लाईफच्या अडचणीमुळे पोलिसांवर ताण पडतोय. अध्यक्ष महाराज, आता या संदर्भामध्ये माजी गृहमंत्र्याचं ट्विट आहे की कोविड काळात पोलिसांवर हल्ल्याच्या 663 घटना झाल्या. आता हा आपल्यासाठी अध्यक्ष महाराज आनंदाचा विषय आहे, हा अभिमानाचा विषय आहे की आपल्या राज्यामध्ये 663 पोलिसांवर हमले झाले. हा तर आनंदाचा विषय असूच शकत नाही. अध्यक्ष महाराज, आज या वर्षभरामध्ये पोलीस विलंबानी पोहोचण्याची कारण याचाही तुम्ही अभ्यास करा. त्याचा आता आपण सायंटिफिक सर्वे करू शकतो. जर राज्यामध्ये एखादी घटना झाली तर पोलीस नियंत्रण कक्षाला मदतीसाठी फोन केला तर त्यांनी 3 प्रश्न निश्चित करून ठेवले. घटनास्थळ कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे, पोलीस येईपर्यंत तुम्ही घटनास्थळावर थांबणार आहात का, आणि 2 पोलीस ठाण्याची हद्द असलेल्या ठिकाणी गुन्हा घडला असेल तर या पोलीस ठाण्याची हद्द आहे की त्या, याचा अभ्यास करून या. हे अध्यक्ष महाराज अशा पद्धतीने आपण गुन्हे, आता माननीय अमित शहा साहेबांनी काही याच्यामध्ये बदल केले आहे. एक फोन केला तर कुठेही असेल घटना तरी तिथं नोंद होऊ शकते. मला असं वाटतं की आपण त्या दृष्टीने याचा विचार करणार आहोत की नाही. सामूहिक बलात्काराची मालिका, मग डोंबिवली असेल की नागपुरात गाण्याच्या क्लासला जाणाऱ्या 19 वर्षीय मुलीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार असतील, नागपुरातील MIDC भागात अल्पवयीन मुलीवर 7 जणांकडून सामूहिक बलात्कार असतील. मी अशी मोठी शृंखला आहे. बीडमधली घटना असेल. मी पुन्हा एकदा सांगतोय की मी गुन्हे होतात, मला हे मान्य आहे की माननीय गृहमंत्री महोदयांच्या हातात गुन्हे घडूच नये हा अधिकार नाही आहे, कारण बदमाश गुच्चे लोक असतील, पण या गुन्ह्यांवर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने अध्यक्ष महाराज यामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महाराज, आता महाराष्ट्रातील परीक्षा घोटाळे, पोलीस विभागामध्ये विद्यार्थी संशय अध्यक्ष महाराज मनात ठेवत आहे. तुम्हाला हा संशय दूर करावा लागेल. आवश्यकता असेल तर स्पेशल कोर्ट करावं लागेल, स्पेशल वकील द्यावं लागेल. आवश्यकता असेल तर कधी कधी कायद्याच्या बाहेर जाऊन एखादी घटना करावी लागेल. पण अध्यक्ष महाराज, आज तुम्ही बघा, हा सुखदेव डेरे, देवेंद्रजी विस्तृत सांगणारच आहेत, पण नंदुरबार येथे प्राथमिक शिक्षण अधिकारी, औरंगाबाद येथे विभागीय उपसंचालक, SSC बोर्डात अध्यक्ष आणि अध्यक्ष महाराज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त पदावरून निवृत्त झाले. आणि नंतर आपल्याच, शेवटी माझ्याकडे लेखी कागद नाही, पण एका नेत्याच्या आशीर्वादाने तुम्ही तुमचे फाईल तपासून घ्या. एका नेत्याच्या आशीर्वादाने, त्यांच्या शिफारशीने या डेरेला, ज्यांनी परीक्षा पद्धतीचा एक प्रकारे बर्फाच्या चाकूनी मर्डर केला, त्याला तुम्ही अध्यक्ष केलं. आणि आज सामान्य तरुणांच्या मनात माननीय मंत्री महोदय, आज या सर्व व्यवस्थेच्या संदर्भामधला प्रश्न उपस्थित झालाय. अध्यक्ष महाराज, आज सामान्य लोकांचा, सामान्य विद्यार्थ्यांचा, ज्यांच्यावर आपण या देशाचं भविष्य बघतो, राज्यांचं उन्नती प्रगतीचं भविष्य बघतो, त्यांच्या मनामध्ये सुद्धा शंका निर्माण झाली आहे. आणि म्हणून माननीय मंत्री महोदयांना माझी आग्रहाची सूचना आहे की या विषयावर बोलायला खूप आहे. माझी आपल्याला स्पेसिफिक सूचना आहे
की पोलिसांचा उपयोग हा खंडणी वसूल करण्यासाठी होऊ नये, पोलिसांचा उपयोग हा राजकीय नेत्यांच्या संदर्भामध्ये बदला चुकवण्यासाठी मुळीच होऊ नये. हे एक नवीन पद्धत सुरू झाली आहे. राजकीय नेत्यांचा बदला चुकवण्यासाठी उपयोग करावा. मी तुम्हाला या संदर्भामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना अटक केल्यानंतर विचारवंतांनी यावर जे मत व्यक्त केलं, एकदा ते वाचून काढलं पाहिजे की आपल्याला एक गोष्ट शिकली पाहिजे. त्या अलेक्झांडर आणि पुरसच्या कथेसारखी की पराभव झाला असेल कोणाचा तरी सन्मान मात्र एका राजाने दुसऱ्या राजाचा केला पाहिजे. हे तेव्हाचं प्रसिद्ध वाक्य हे मात्र गृहमंत्री म्हणून. शेवटी हे खरं आहे की कधी कधी राज्य चालवताना आज तुमच्यावर अनेक लोक आरोप करतात की वळसे पाटील सज्जन आहे, चांगले आहे, पण ते नामधारी गृहमंत्री आहे. कार्यकारी गृहमंत्री अनिल भाऊ कोण आहे? कारण तुमची एक ऑडिओ क्लिप व्हिडिओ क्लिप जेव्हा आली नारायण राणेंना अटक करण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही त्या बैठकीतून निर्देश देत होते. अशा काय तसं काय लोक म्हणायला लागले की वळसे पाटील हे नामधारी आणि तुम्ही कार्यकारी गृहमंत्री झालात. तुमची ती व्हिडिओ क्लिप आजही युट्यूबमध्ये आहे. मला असं वाटतं ठीक आहे, चूक होते, पण चुकीपासून सुधारणा केली पाहिजे. आपल्याला या राज्यामध्ये रिवेंज घेण्यासाठी विभाग दिला नाही आहे, तर आपल्याला राज्यामध्ये सामान्य जनतेच्या रक्षणासाठी दिला. अध्यक्ष महाराज, कोरोनाच्या संदर्भामध्ये आम्ही या प्रस्तावामध्ये प्रश्न उपस्थित केला. मला वाटते दोन्ही मंत्री इथं उपस्थित नाही आहे, अमित देशमुख साहेब आहेत. अध्यक्ष महाराज, हे खरं आहे, हे वैश्विक महामारी होती. अध्यक्ष महाराज, भारतामध्ये आजच्या दिवसापर्यंत 3,43,295 पेशंट, आता या दिवसापर्यंत मृत्यू 4,79,520. पण आम्ही प्रगतिशील अध्यक्ष महाराज प्रगतीवाले राज्य आहोत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी खरं तर तो मुद्दा एका विधेयकावर बोलण्यासाठी ठेवला होता. तुम्ही जागा वाढवत आहे लोकसंख्येच्या अनुपातात, मुंबईच्या जागा वाढवत आहात, तुम्ही चंद्रपूरच्या जागा वाढवत आहात. आश्चर्य हे आहे की 1960-61 मध्ये राज्यामध्ये 1 लक्ष लोकसंख्येच्या मागे जेवढी बेडची संख्या होती ना, त्यापेक्षा आता कमी झाली आहे. या राज्याची सारी आरोग्य व्यवस्था ही खाजगी दवाखान्यावर आधारित आहे. आणि हे खाजगी दवाखान्यामध्ये झोपडीत असणारा, ज्याच्या आयुष्यामध्ये दुर्दैवानी 18 विश्व दारिद्र्य आहे, तो त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. मी तर सन्माननीय देवेंद्रजींचं अभिनंदन करेन की जैसे बोले वैसे चाले, तशा पद्धतीने त्यांनी स्वतःला सरकारी हॉस्पिटलमध्ये कोरोनामध्ये असताना गेलं. पण दुर्दैव ह्या राज्याचं की अध्यक्ष महाराज, महाराष्ट्रामध्ये 66,56,240 पेशंट, मृत्यू 1,41,416. लोकसंख्येमध्ये आम्ही 9.5% आणि आमच्या मृत्यू संख्येमध्ये मात्र 29.49%, तिप्पट. आणि पुन्हा एका महाभागाने तोल सुटल्यानंतर, कारण तुम्ही जिकडे तिकडे दारूला प्रोत्साहन देताय, तोल सुटल्यानंतर काय बघावं, ते म्हणाले की पाप केल्याने कोरोना होतो. वळसे पाटील साहेब, 2दा झाला बरं कोरोना तुम्हाला. आहे का हे सूत्र? हे सूत्र आहे, पाप केल्याने कोरोना होतो. हे सूत्र आहे राज्यामध्ये अध्यक्ष महाराज. आणि ते कोणी म्हणायचं? हा काय काय सांगा सांगा. हो, तेही चूक आहे ना. म्हणजे याचा असा आहे, कधी नक्कल करू नये. जो दुसऱ्याची नक्कल करायला जातो ना, त्याची अडचण येते. एक छोटी कहाणी तुमच्यासाठी दृष्टांत द्यायसाठी सांगतोय. एकदा राम श्यामला म्हणाला, श्याम तुझ्या गाईचा मृत्यू का झाला? श्याम म्हणाला, मी गाईला केरोसिन पाजलं. म्हणजे कशाला केरोसिन पाजलं? म्हणजे जेव्हा तुझी गाय आजारी होती ना, तेव्हा मी तुला विचारायला आलो की तुझी गाय आजारी असताना तू काय पाजलं? तू सांगितलं केरोसिन. तर मी घरी आलो केरोसिन पाजलं. राम म्हणाला, अरे बेटा, मी अर्ध सांगितलं, अर्धवट डोक्याने तू तेवढंच ऐकलं. मी तुला पुढे तेच सांगणार होतो की मी माझ्या गाईला केरोसिन पाजलं तर ती मेली. तू घरी गावात दावत गेला. असा अर्धवट डोक्यानी एखाद्या विषयावर तर्कहीन चर्चा होता कामा नये. एखादा माणूस असेल ना आंबे खाऊन कोरोना होतो म्हणणारा, म्हणून मग आपण काय करायचं? आपण त्याचे बाप आहोत का की पाप केल्याने कोरोना होतो? मला वाटतं की हे अतिशय आश्चर्यजनक आहे अध्यक्ष महाराज. आता या राज्यामध्ये अध्यक्ष महाराज,
या राज्यामध्ये परवा आमच्या देवेंद्रजीच्या उत्तरात यशोमतीताई सांगत होत्या, अतिशय खरंच ते आकडे ऐकले की दुःख होतं. आणि आज तर कोणाचंच काही सांगता येत नाही कधी कोणता कोरोना होईल, कारण आता ओमिक्रॉन सुद्धा 16 जिल्ह्यापर्यंत पोहोचला अध्यक्ष महाराज, 16. आज कधी कोणावर कोणाची श्रद्धांजली द्यायची वेगळी सांगता येत नाही अशी अवस्था आहे. पण तरी सुद्धा या अवस्थेमध्ये जेव्हा परवा यशोमतीताई सांगत होत्या की 648 अनाथ झाले, म्हणजे ज्यांना आई गेली वडीलही गेले, 22,000 बालकं अध्यक्ष महाराज, 18 वर्षाच्या खालची 22,000 बालकं, एक पालक गेला, आई गेली किंवा पिता गेला. खरं तर आपणही कधीतरी गीत ऐकत मोठे झालो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई नसेल तर काय दुःख असेल त्या 10 वर्षाच्या 15 वर्षाच्या मुलाला अध्यक्ष महाराज. पण दुःख हे आहे अध्यक्ष महाराज की अजूनही सरकारने कोरोनाचा सामना करण्यासाठी ज्या व्यवस्था उभ्या करायला हव्या त्या व्यवस्था उभ्या करण्यामध्ये पूर्ण अपयशी ठरला आहे. पूर्ण फक्त कोरोना आला की आम्ही एकच मार्ग आमचा, सब समस्याओं का एक ही उपाय म्हणजे लॉकडाऊन करणे किंवा तुम्ही एकमेकापासून दूर राहा. अरे अधिवेशनाचा कालावधी तुम्ही कमी केला. मग आश्चर्य वाटतं की उद्या डॉक्टरांनी म्हटलं की कोरोना आला आता आम्ही आमच्या घराच्या बेडरूम मध्ये झोपतो. हे जेवढं चूक आहे राज्यकर्ते म्हणून ही आमच्यावर जबाबदारी आहे की जेव्हा महाराष्ट्र संकटात आहे, अडचणीत आहे, धोक्यात आहे, वेगाने ही महामारी वाढते आहे, तेव्हा आम्ही आर्थिक दृष्टिकोनातून काय नियोजन आहे. अध्यक्ष महाराज तरी मी विचार केला सगळं ठीक आहे, आपण सरकारला शेवटी कोणाचंही सरकार असेल तरी जनतेच्या साठी काम करणारं सरकार आहे. म्हणून अध्यक्ष महाराज मी अनेक मुद्दे कोरोनाच्या संदर्भामध्ये सुचवले. पण दुःख आहे की या कोरोनाच्या संकटात सुद्धा जेव्हा इतर कामं हातात नसताना सुद्धा अध्यक्ष महाराज या कोणत्याही विषयावर कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी अध्यक्ष महाराज काहीही करण्यात आलेलं नाही. 4 मे 2020 ला रिक्त पद भरायची होती वित्त विभाग. तसा वित्त विभाग तुम्हाला माहित आहे सर्वात निर्णय करण्यामध्ये कंजूस विभाग, पण त्यांनी सुद्धा दिलदार मनाने अध्यक्ष महाराज पद भरण्याचा अध्यक्ष महाराज निर्णय केला. 4 मे 2020 ला पद 20,000 भरायची होती. किती भरली? 600 पद. कोरोनाची लढाई घेताना अरे तो कोरोना तिकडून मशीन गन घेऊन चालला आणि तुम्ही सुई घेऊन त्याच्या मागे धावता का? ही काय लढाई आहे अध्यक्ष महाराज? या कोरोनाच्या संदर्भात शासकीय महाविद्यालय अमित देशमुखजी तुम्हीच उत्तर दिलं. आमचे एक सन्माननीय सदस्य होते ते मला म्हणाले, तेव्हा तुमचे मित्र आहे चांगले, पण आज एकदम अचानक काय झालं माहित नाही. ते म्हणाले 14 मध्ये काम सुरू झालं. अरे काम माझ्या कार्यकाळात 17 मध्ये सुरू झालं. 2007चं हे आश्वासन अमितजी तुमच्या माहिती करता सांगतो, हे आश्वासन तुमच्या पित्याचं, पण तुमच्या पित्यावर माझंही प्रेम होतं म्हणून तुमच्या पित्याचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी मी मागे लागलो. आणि मग मी उलटा प्रश्न केला तर सुभाष भाऊ तुम्ही म्हणाले 14 पासून तुम्ही काय केलं? ठीक आहे 5 वर्ष आम्ही झोपलो. तुम्ही तर 47 वर्ष 2 महिने 1 दिवस आणि हे फुकटचा बोनस आता पुन्हा 1.5 वर्षाचा. मग तुम्ही काय केलं तेव्हा? 47 वर्ष 2 महिने 1 दिवस तेव्हा कोणता आपल्या अंगात कुंभकर्ण आला होता? आमच्यावर टीका करताना कमीत कमी तुमचं कधीतरी राज्य होतं. हे खरं आहे की 10 वर्षानंतर मेनी इयर्स ॲगो असा शब्द तुमच्या सरकारबद्दल वापरला जाणार आहे. फार प्राचीन वर्षापूर्वी फार वर्षापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं असं म्हटलं जाईल. पण कमीत कमी ते सरकारबद्दल चिंतन करताय की असं माझ्या नशिबात सरकार का आलं. शेवटचे देवेंद्रजी बोलणार आहे. शेवटचे 2-3 मुद्दे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज मुंबईच्या संदर्भामध्ये चर्चा होत आहे. अध्यक्ष महाराज मुंबईच्या विषयावर चर्चा. खरं तर मुंबईचा अर्थच हा जगामध्ये कोणत्या शहराचा अर्थ नसेल असा आहे. मुंबईचा MU जे मम्मी म्हणतात त्यांच्यासाठी आईच्या रूपात MU आहे. अध्यक्ष महाराज BA जे आपल्या आईला बा म्हणतात ते BA आहे आणि जो मराठी माणूस आई म्हणतो ते AI आहे. मुंबई ही नेहमी अध्यक्ष महाराज आईच्या स्वरूपात राहिली. मुंबईमध्ये कोणीही बाहेरचा आला अध्यक्ष महाराज प्रेम केलं या मुंबई शहराने
आणि मुंबई शहरांनी फक्त प्रेम केलं नाही, मुंबई बद्दल असं वाक्य आहे की यहां आदमी भूखा उठ सकता है मगर मुंबई माँ है वो कभी भूखा सोने नहीं देती. पण तुम्ही मुंबईची वाट गावायला निघाले अध्यक्ष महाराज. जगामध्ये सर्वात जास्त बिलियनियर या शहरात आहे, या शहरात. पण कुठेही गाडी काढा, कोणत्याही रस्त्यावरून गाडी व्हायब्रंट मोडमध्येच चालते, सायलेंट मोडमध्ये चालतच नाही. म्हणजे तुम्ही जे बेवड्यांना प्रोत्साहन देता त्या प्रोत्साहनाचा आदर्श ती गाडी घेते आणि तेही बेवड्याच्या चालीनं चालते, सदी सरळ चालतच नाही अध्यक्ष महाराज. आणि खर्च किती अध्यक्ष महाराज? या रस्त्यावरचा खर्च अध्यक्ष महाराज हा जर तुम्ही ऐकला अध्यक्ष महाराज, या काही वर्षामध्ये म्हणजे 20 वर्षात 21,143 कोटी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आईचा दर्जा असणाऱ्या मुंबईवर 21,143 कोटी खर्च झाले. आणि त्याच्यावर इतकेदा ऑडिट ऑब्जेक्शन आले आहे की या 21,143 कोटी हा मुंबईमध्ये नेहमी अध्यक्ष महाराज खड्ड्यात गेला. अनेक कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट मध्ये गेले आणि एक मात्र मुंबई शहर आहे की तुम्ही अंधेरीचं टेंडर बघ तर अध्यक्ष महाराज त्याला मलबार हिलचं काम देता येतं. हे आश्चर्यजनक टेंडर, म्हणजे हे चक्रम राजा असल्याशिवाय शक्यच नाही. हे जगामध्ये कुठं होत नाही की टेंडर मुलुंडचं आहे आणि काम मलबार हिलवर. वाचलं असेल, सेव्हिंग असेल तर म्हणजे तू जाऊन मलबार हिलवर काम कर. शेवटी त्या ऑडिटर जनरलनी सुद्धा याच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज ऑब्जेक्शन काढले. 6 ठिकाणी 26,000 कोटीतून अधिक खर्च, 62% वाढीव दर, मग प्रकल्पाच्या खर्चात वाढ. म्हणजे अध्यक्ष महाराज आकाश, पृथ्वी, जल आणि मग कुठेही सोडायचं नाही भ्रष्टाचार. अध्यक्ष महाराज 26,000 कोटीचा अधिक 62% वाढीव दर या संदर्भामध्ये आपण करणार आहेत की नाही? मुंबईमध्ये सायकल ट्रॅकसाठी 167 कोटी. पेट्रोल डिझेलचे भाव वाढले म्हणून कदाचित मोठ्या मनाने आपला संकल्प असेल अब गाडी में कोई बैठेगा नहीं, सब सायकल में बैठने चाहिए, हा नवीन समाजवाद आणण्याचा प्रयत्न असू शकतो. 137 कोटीचे हे खर्च, 336 कोटीवरून चर पुनर्भरणाचा कोट्यावधीची खैरात. अध्यक्ष महाराज वांद्रे वर्सोवा सागरी सेतू प्रकल्प जोर रखडला. अरे मुंबई आई आहे, तिला त्रास देऊ नका. हा रखडला. मी भाषणाला येण्याच्या अगोदर फोन केला, म्हणजे सुरू झाला, सुरू नाही झाला अजून. अध्यक्ष महाराज मी तर आपल्या माध्यमातून मला माहित नाही, कारण शेवटी आपण सुद्धा एका पक्षाच्या तिकीटवर असता. कधी कधी आपण पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेत नाही, कारण आजकाल एबी फॉर्म देत नाही मग नंतर. पण अध्यक्ष महाराज मला स्वतःला असं वाटतं अध्यक्ष महाराज, जी मुंबईची आपण वाट लावतोय अध्यक्ष महाराज, हा महाराष्ट्र जेव्हा महाराष्ट्राची वाट लागते अध्यक्ष महाराज, देशाची प्रगती कमी होते अध्यक्ष महाराज. आमचं कॉन्ट्रीब्युशन 15% एकूण जीडीपी मध्ये अध्यक्ष महाराज. इंडस्ट्रीमध्ये आम्ही 20% आहोत. आमची इकॉनॉमी ही अध्यक्ष महाराज जगातल्या 193 देशामध्ये 36व्या क्रमांकाची आहे. खरं तर महाराष्ट्राची आणि जपानची लोकसंख्या सारखी आहे, पण अजूनपर्यंत आम्ही $0.5 ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत जाऊ शकलो नाही. जपान 5.25 ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत गेलं. अध्यक्ष महाराज महाराष्ट्राची या संदर्भामध्ये आमच्यावरची जबाबदारी आहे की आम्ही मुंबई सारख्या शहराचा विकास, मुंबई सारखा जे आर्थिक महानगर आहे, ज्या मुंबईमध्ये जगातले सर्वात जास्त बिलियनियर आहे, त्या ठिकाणी भ्रष्टाचार हा अध्यक्ष महाराज कोणाचाही असेल तो अध्यक्ष महाराज नियंत्रणात आणला पाहिजे. माझा शेवटचा मुद्दा माननीय अजितदादा आपल्या संदर्भात आहे. अध्यक्ष महाराज पेट्रोल डिझेलचे भाव वाढले. खरं तर परवाच्या भाषणामध्ये ज्यानंतर राईट टू रिप्लाय मध्ये अनेक मुद्दे मांडता येत नव्हते, आम्ही मांडला नाही. आपण काही उदाहरणं दिलीत ते म्हणजे आंध्रानी कमी नाही केला. आता आंध्रानी कमी यासाठी नाही केला की ऑलरेडी आंध्रचे भाव हे अगोदरच कमी आहे. म्हणजे आंध्राचा डिझेलचा भाव 80 रुपये आहे आणि गुजरातचा 89 आणि आपण मात्र आपल्या महाराष्ट्राचा 92 रुपये 47 पैसे. म्हणजे 80 वरून आपण 92 म्हणजे 12 रुपये अगोदरच आपण जास्त आहोत. माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे, हे शेवटी आपल्याला यायचं आहे, उत्तम काम करायचं आहे, पुढे जायचं आहे. कोणी चिरंजीव नाही आणि आपण कितीही चांगलं काम केलं तरी आजकाल लोक काही आठवण ठेवत नाही. त्याच्यापेक्षा अध्यक्ष महाराज जेवढं चांगलं काम आपल्या हातून होईल, तुम्ही जो तर्क दारूसाठी लावला, तुम्ही काय म्हणाले की दारू जी आहे ती स्वस्त यासाठी केली
की त्यातून आम्हाला आमचं उत्पन्न वाढणार आहे. दिल्लीवरून जो येतो तो 750 काहीतरी मिलीलिटरचा काय म्हणतात त्याला मदन आहे का नाही 700 खंबा घेऊन येतात. आता अध्यक्ष तो दिल्लीवरून जसा खंबा घेऊन येतो ना तसं कर्नाटकच्या सीमेवरचा जो कोणी असेल गाडी घेऊन जाईल 700 लिटर डिझेल घेऊन येईल. गुजरातमध्ये जाईल 800 लिटर डिझेल घेऊन येईल. माझी विनंती आहे तुम्हाला आवश्यकता असेल तर एकदा तुम्ही बैठक घ्या, मी सोबत येतो, मी आकडेवारी देतो. इंडियन ऑइल कंपनी असेल, हिंदुस्तान पेट्रोलियम असेल, भारत पेट्रोलियम, आपला खप आणि त्याच्या संदर्भात मी चर्चा करायला तयार आहे. पण एका गोष्टीवर माझा आक्षेप आहे. तुम्ही म्हणालेत की आमचं नुकसान होत आहे, तर नुकसान तर केंद्राचंही होत आहे. केंद्राचं 1,60,000 कोटीचं नुकसान झालं. अशा प्रसंगात आपण नुकसान पाहतो का? अध्यक्ष महाराज, गरीब कुटुंब जर मुलगा आजारी असेल तर ती आई मंगळसूत्र विकून टाकते. आई असं म्हणत नाही नुकसान होईल, आता हे मंगळसूत्र खूप वर्षापासूनचं आहे, हे विकणं काही योग्य नाही असं कोणी म्हणत नाही. आता जर राज्य अडचणीत आहे, पेट्रोल डिझेलचा भाव हा आकाशापर्यंत पोहोचत असेल तर हे लॉजिक कसं असेल? आणि नाही तर तुम्ही पहिल्यांदा जीएसटी आणा सांगितलं. देवेंद्रजी असताना मी स्वतः देवेंद्रजीच्या सहीचं पत्र जीएसटी बैठकीत नेलं की पेट्रोल डिझेल जीएसटीत आणा. आता तुमचे काही नेते नानाभाऊ गेले का? नानाभाऊ तुमचे म्हणजे तुम्ही नाही पण म्हणजे मी बघितलं की काँग्रेसचे अतिशय वरिष्ठ नेते सायकल घेऊन राजभवनात, आणि मी व्हिडिओ पाहत होतो किती दम येत होता. मला सुद्धा धक्क होत होतं. म्हणजे एवढा दम आगा आणि कुठं काही गडबड झाली तर कशासाठी गेले? तर पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा. काँग्रेसचा सन्मान माननीय मोदीजींनी केला, नेहमीप्रमाणे 10 रुपये 5 रुपये कमी केला. अरे तुम्ही आता जनतेचा सन्मान करण्यासाठी भाव कमी करायला काय अडचण आहे? म्हणजे आज मी दारू या विषयावर बोलणार नाही, कारण तुम्ही जे सांगितलं त्याच्यावर एकदा स्वतंत्र मग बोलायचं आहे. कारण तुमची खूप दिशाभूल करण्यात आली आहे, खूप दिशाभूल करण्यात आली. मी सर्व फाईल मागवल्या, मी तुमच्याशी बोलेन. तुमच्या हातून एक मोठी चूक निश्चितपणे घडली आहे कोरोनाच्या काळात. अध्यक्ष महाराज, हा माझ्याकडे कागद आहे, नानाभाऊ नंतर तुम्हाला व्यक्तिगत रीतीने दाखवतो. हा महाराष्ट्र शासन वित्त विभाग मंत्रालय मुख्य इमारत अर्थसंकल्प कक्ष 5वा मजला हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग मंत्रालय मुंबई. हा लेटर हेड आहे. सही मंदार केळकर उपसचिव वित्त विभाग महाराष्ट्र शासन. आता याच्यावर महाराष्ट्र सरकारवर विश्वास आहे की नाही नानाभाऊ? नाही, महाराष्ट्र सरकार ते वाचतोय ना, त्यांच्याच कडून घेतलं, कारण तोंडी मी सांगत नाही याच्यासाठी. अध्यक्ष महाराज, आता त्यांनी जे उत्तरात दिलं ते मी सांगतोय. अध्यक्ष महाराज, आमचा टॅक्स किती आहे महाराष्ट्राचा? म्हणजे तुम्ही तर त्याच्या शेषचा विचार करताय, तुमचा तर पूर्ण शेष आहे. म्हणजे तुम्ही आता आपल्या राज्याचा एकूण टॅक्स हा पेट्रोलवर 26% अधिक 10 रुपये 12 पैसे प्रति लिटर हा इंटिग्रेटेड रोड डेव्हलपमेंट टॅक्स, म्हणजे हा एकत्रित केला तर 33 रुपयाच्या आसपास जातो. ठीक आहे. डिझेलवर आपल्या राज्याचा टॅक्स 24% आणि मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती, औरंगाबाद इथं आपण इंटिग्रेटेड रोड डेव्हलपमेंट प्लॅन तयार केले त्याचा 3 रुपये. बरं, हे आमच्या कार्यकाळात नाही, कारण एक सद्गृहस्थ म्हणत होता हे टॅक्स काही माझ्या कार्यकाळात लागलेले नाही. हे जुन्या कार्यकाळात जेव्हा तुमचं आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा लागलेलं हे कर आहे. आमच्या कार्यकाळात एकदा आम्ही 2 रुपये वाढवले होते, नंतर मागेही घेतले, नंतर सूटही दिली. रेकॉर्ड आहे, आणि तो रेकॉर्ड तुम्ही माहिती अधिकारात घेऊ शकता. आता माहिती अधिकार आयुक्त सुद्धा भरले आहे. म्हणजे हा टॅक्स 33 रुपये येतो. ठीक आहे. हे 33 रुपये तुम्ही कशावर खर्च करताय काहीच माहित नाही. हे 33 रुपये हे कदाचित पगारावर खर्च होत असेल, ज्याच्यातून आपण प्रॉडक्टिव्ह काहीही करत नाही. म्हणजे काही प्रॉडक्टिव्ह होत आहे का हे माहित नाही. पण केंद्र सरकारने अतिशय उत्तम व्यवस्था केली. काय व्यवस्था केली? ज्या व्यवस्थेमुळे आज आपल्या देशामध्ये, म्हणजे परवा तरी काँग्रेसचे नेते माननीय गडकरी साहेबांच्या घरी आले, ते कौतुक करत होते का? सोनियाजींनी लेखी पत्र घेऊन गडकरीजींचं कौतुक केलं का? याचं कारण एकच आहे. याचं कारण असं होतं की पहिल्यांदा या देशामध्ये पायाभूत सुविधा एवढ्या वेगाने वाढत आहे. काय वाढत आहे? आपल्या महाराष्ट्रात 26 मे, आणि अजितदादा हा आकडा घेऊन ठेवा म्हणजे तुम्हाला एकदा विचारता येईल, 26 मे 2014 ज्या दिवशी देशामध्ये माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदीजींचं सरकार आलं, त्याच्या अगोदर राज्यामध्ये 4992 किलोमीटरचे नॅशनल हायवे होते. आज किती आहे माहित आहे? या 6-7 वर्षात 22,000 किलोमीटर. म्हणजे 1 मे 1960 54 वर्षामध्ये 5,000 किलोमीटर, 7 वर्षामध्ये त्यामध्ये 22,000 किलोमीटर पर्यंत वाढ झाली. आणि वाढत झाली नाही,
सन्माननीय अजितदादा असतील, सन्माननीय शरद पवार साहेब असतील, त्या कार्यक्रमामध्ये भरभरून कौतुक केलं. मग आता तो कार्यक्रम पाहताना आनंद यासाठी झाला की असे प्रसंग जर वारंवार घडायला लागले तर आपल्या राज्याची प्रगती कोणी थांबवू शकत नाही. पण इथं आपण बदलाच्या भावनेने, रिव्हेंजफुल ॲटिट्यूड नी जेव्हा वागतो तेव्हा अडचण आहे. आता मी तुम्हाला त्याच्या टॅक्स सांगतो. अध्यक्ष महाराज, 32 रुपये 90 पैसे हा टॅक्स अध्यक्ष महाराज केंद्र सरकारचा आहे, 33 रुपये राज्य सरकारचा आहे. आता जे तुम्ही सांगितलं ते वाचून दाखवतो. हे रस्ते करण्यासाठी हा निर्णय का केला? उत्पादन शुल्क 12 रुपये 40 पैसे, म्हणजे तुम्ही 33 रुपये कर घेतच आहात. या अध्यक्ष महाराज 12 रुपये 40 पैशातून राज्याला 15व्या केंद्रीय वित्त आयोग अंतिम अहवालानुसार केंद्र शासनाच्या स्पष्टीकरणात्मक ज्ञापन ATR नुसार सर्व राज्यांना जो काही वित्त आयोगाने निश्चित केला आहे त्यासाठी या कराचा 41% खर्च हा राज्यांना देतो. म्हणजे आता उद्या 33 रुपये तुमचा कर आहे, या 12 रुपये 40 पैशापैकी जे तुम्ही म्हणताय की सेस आहे, पण जे 12 रुपये 40 पैसे हे स्पष्टपणे उत्पादन शुल्क आहे ज्याच्यातून राज्यांना कराचा हिस्सा दिला जाणार आहे. एकच मिनिट अध्यक्ष महाराज, एकच सेकंड, 1 मिनिट अध्यक्ष महाराज. हा, आता तुम्ही जे एक गोष्ट बोललात ते बरोबर आहे. एक याच्यावरचा एक कर या पेट्रोलमध्ये 32 रुपये 90 पैशात आहे, तो म्हणजे 2.5 रुपये हा पेट्रोलवर शेतकऱ्यांना जे पैसे दिले जातात त्यासाठी आहे. तर 33 रुपयामध्ये तुम्ही गावा ना, तुम्ही 2.5 रुपये का 5 रुपये गावा. तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात दिलाय 10,000 रुपये शेतकऱ्यांना देऊ, त्यांनी 6,000 दिले, तुम्ही म्हणा हम और आगे है. कोणी तुम्हाला 33 रुपयामध्ये 2.5 रुपये लावून असं सांगितलं? त्यांनी सांगितलं रस्ते व पायाभूत सुविधा, मग ज्यामध्ये मिलिटरीच्या व्यवस्था ज्या आपण चीन आणि बॉर्डरवर रस्ते करतोय त्याच्यासाठी 18 रुपये ठेवले. काही चूक केली? समजा जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान आपण म्हणतो, त्या देशाच्या जनतेसाठी करण्यामध्ये काही चूक आहे? आणि म्हणून अध्यक्ष महाराज, मी माननीय अजितदादांना सुद्धा या चर्चेमध्ये विनंती करतोय की अजितदादा, तुम्ही पेट्रोल डिझेलचा जोही कर कमी करताय याच्यातून आमची मतं वाढेल नाही, याच्यातून तुमची लोकप्रियता वाढेल, तुम्हालाच त्याचा फायदा होईल. आणि राज्याच्या तिजोरीची मगही अशी चिंता पडायची. पहिल्यांदा मी जेव्हा आलो तेव्हा राज्यावर 2 लाख काही हजार कोटी कर्ज होतं आणि सचिव महोदयांनी आम्हाला राज्य एकदम कर्जात आहे. माझा एक मित्र होता अध्यक्ष, मॅट्रिक होता, त्यांनी मला एक चांगला प्रश्न विचारला. तो म्हणे ठीक आहे, राज्यावर 3 लाख कोटीचं राज्य तुम्ही घेतलं काँग्रेस राष्ट्रवादीकडून, आणि समजा म्हणजे अर्थशास्त्राचं पुस्तक लिहिणाऱ्यापेक्षा हा नॉन मॅट्रिक माणूस खरं सांगताय. आणि जेव्हा मग मी जपानची आकडेवारी काढली, जेव्हा जर्मनीची काढली, अमेरिकेची काढली, या जगातल्या प्रगत देशाची अर्थव्यवस्था वाचायला लागलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे हे तर नॉन मॅट्रिक माणसांनी सांगितलं तेच आहे. जपानवर त्यांच्या GDPच्या 390 पट आहे आणि जपान आता जर $5.25 ट्रिलियन इकॉनॉमी करत असेल तर हा निर्णय तुम्ही केला पाहिजे, एवढी माझी विनंती आहे. आणि मी आपल्या माध्यमातून या चर्चेच्या निमित्ताने या राज्यामध्ये जेवढे मंदिरं असतील, जेवढे देव असतील, मग जिथं कुठं मुस्लिम धर्माचे मंदिरं असतील, सर्वांना माझी प्रार्थना आहे की या सरकारला चांगली सद्बुद्धी दे आणि जनतेची सेवा करण्याचं सामर्थ्य दे.